पेट्रोल आमची, गाडी आमची, ना आम्ही हिंडू, पडून तर आम्ही मरू, तुझा काय जाय, तुझे बासचा काय जाय, असं हूँ कमेंट्स करती, असं हूँ सांगती. पण मित्रांनो, मी आपले समाजाचा एक जबाबदार नागरिक, सुशिक्षित नागरिक, मला ज्या काही गोष्टी समजत त्या गोष्टी मी व्हिडिओच्या माध्यमातून आपले समाजातील तरुण तरुणीला सांगून ना तिला जागृत करायचा, तिला समजवायचा ना तिला समजून सांगायचा प्रयत्न करेन. नमस्कार मित्रांनो, मी अरविंद बेंडगा. आज फार दुःखाचा विषय या व्हिडिओत मांडायचा आहे. माझा यो अपघात ऍक्सिडेंट विषयाचा व्हिडिओ नांगून ना नव तरुण जी पोरा आहा ते यो व्हिडिओ नांगून सांगती काय तुझे बासचा काय जाय, आमची गाडी आम्ही कमवू, आमच्या गाड्यात आम्ही पेट्रोल टाकू, आमची गाडी आम्ही घेऊ ना हिंडू, जोरात हिंडू नाही तर हलू हिंडू, बाकी तुमची गाडी तुम्ही पेट्रोल टाका, तुमचा जीव तुमचा कुटुंब तुम्हाला काळजी घ्यायची का नाही ती तुमच्या हातात आहे. मी कोणाक पण सांगीन, पण जाऊवरी तुम्ही नाही ठरवाल काय मी फार जोरात हिंडत आहे तर आता हलू हिंडा पाहिजे, मी 2-3 लाखाची गाडी हिंडवय तर मला हेल्मेट घ्या पाहिजे, मी गाडी इथं हिंडवय पण माझा लायसन नाही तर 1,500-2 हजार टाकून लायसन काढून घ्या पाहिजे, PUC इन्शुरन्स माझ्या गाडीचा राहिला पाहिजे, बायचान्स एखादा अपघात झाला तर तरी 2 पैसे माझ्या कुटुंबाला माझ्या परिवाराला मिळतील. या गोष्टी आपली विचार करून ना केल्या पाहिजेत असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय त्या कमेंट्स करून सांगा. असा नाही मित्रांनो काय आपली बेस हळूहळू गाडी चालवू तर आपला अपघात नाही होय, ऍक्सिडेंट नाही होय. हळूहळू चालवत तिला उलट जोरात हिंड ना ठोकून ना त्याचा जीव घालवत, पण जो जोरात हिंडाय तो वाचय. अपघात होत याला आपली टाळू तर नाही शकू, ते आपल्या हातात नाही, ज्या होयाचा काय होयूच, पण आपली पूर्वतयारीत असणं त्या आपल्याला गरजेचं आहे. आपली गाडी आपली चालवू तर आपली गाडी आपल्याला सांभाळून कशी चालवता येईल याच्याकडे लक्ष द्यायचा. दुसरी गोष्ट आपल्या भागांमध्ये ड्रिंक अँड ड्राईव्ह म्हणजे नशा करून नव तरुण भरपूर गाड्या फिरवत, मग ते लग्नात जात हवं नाही तर एखाद्या कार्यक्रमात नाही तर मग त्यांची पार्टी सार्टी काहीतरी करत भरपूर नशा करत गाडी त्यांना आपटवं नाही एवढी नशा करून ना मग गाड्या घेईन ना हायवेला रस्त्याला इकडं तिकडं स्टाईल माराया घेऊन निघत ना मग अपघात होऊन जीव गमवत, तर असा काही करू नको. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या भागात गाड्यात नवीन तरुण पोरा सगळंच चालवत पण साधा लायसन नाही काढत, गाडी तर 2-3 लाखाची स्पोर्ट बाईक हिंडवती, मग ती डूक, KTM, R15, निंजा अशा नाव आपण ऐकेल नाही, NS, FZ अशा गाड्या हिंडवत म्हणजे 2-3 लाखाच्या, पण साधा 1,500 हजाराचा लायसन नाही काढून घेत. ही पण एक कुठंतरी चुकीची गोष्ट आहे. आपली 3-3 लाखाची गाडी हिंडवू पण 300, 500, 1000, 1,500-2 हजाराचा चांगला एक हेल्मेट घ्या पाहिजे. तो हेल्मेट नाही घेत, आरझोड हिंडत, गाडीचा डॉक्युमेंट्स नाही काढून घेत म्हणजे PUC इन्शुरन्स. एखादा बायचान्स अपघात झाला तर आपल्या गाडीचा इन्शुरन्स असला तर आपले इन्शुरन्स क्लेम करून पैसे मिळवू शकू, म्हणजे त्याच्या कुटुंबाला तरी मिळू शकत. या सगळ्या गोष्टी पण आपल्याकडची नव तरुण दुर्लक्ष करत एखादं चांगला सांगाय गेला तर त्याला वाईट कमेंट्स करून त्याच्यावर टीका करत अशा घटना आहे आपल्या ग्रामीण भागाचे नवतरुण करत. त्याच्यामुळं अपघातांच्या संख्या दररोज वाढत आहे. दररोज पालघर जिल्ह्यातूच नांगला तर 2-4 जणांचा अपघात होत, त्याचा एखाद जण वाचत, 2-3 जण जाग्यावर ऑफ आहेत. आता मुंबई अहमदाबाद हायवेला पण गाड्यांची संख्या वाढली, गाड्यांची स्पीड वाढली, त्याच्यामुळं या सगळ्या घटना होत आहात. तर तुम्ही सतर्क राहा, जागृत राहा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःची गाडी स्वतःला जेवढी झेपल, जेवढा स्पीड कंट्रोल करता येईल त्या स्पीडमध्येच आपली गाडी चालवा. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या गाडीचं डॉक्युमेंट्स पूर्ण आपल्या जवळ ठेवा, RC बुक हवा, इन्शुरन्स हवा, PUC हवा, स्वतःचा गाडी चालवू त्यांचा लायसन काढून ठेवा. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. जे काही रस्त्याचे नियम आहेत ते नियमात आपली गाडी चालवायचा प्रयत्न करा.
ऍक्सिडेंट अपघात यो होल का नाही हे आपल्या हातात नाही, पण होया नाही पाहिजे याच्यासाठी आपली काळजी घेणं गरजेचं आहे असं मला या व्हिडिओची सांगायचं आहे। आपले पालघर जिल्ह्यात आता दररोज अपघात होत आहे। या अपघातात 9 तरुणांचा जीव जात आहे। भरपूर जण असं कामावर जात, काही जण आपल्या कामासाठी कुठेतरी गाडी घेऊन जात, कोणी बाजार कराया आपली व्हीलर रिक्षा 4 व्हीलर घेऊन आपले कामासाठी निघत, पण रस्त्यातूच त्यांचा अपघात होईल, जीव जाय, हातपाय मोडत। या घटना आता पालघर जिल्ह्यात दररोज घडत आहे। कितीतरी 9 तरुणांचा जीव आता हे पालघर जिल्ह्यात ऍक्सिडेंट किंवा अपघातामुळे जात आहे। तरी जनजागृती झाली पाहिजे, याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे। आता तुम्ही हायवेला जात हवं तर हायवेला सांगत हवं काय भरपूर अशा गाड्यांच्या संख्या आता म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणात आता हायवेला गाड्या जात। पहिल्यासारख्या गाड्या नाही राहिल्या, आता पूर्ण हायवे भरान गाड्या जात। ट्रक हवं, कार हवं, नाही तर कंटेनर हवं, आपली गाडी स्पीड मध्ये ठेवत, कारण आता कॉन्क्रीटकरण झाला त्याच्यामुळं गाड्या हा ते फार फास्ट जात। टू व्हीलर वालीला गाडी चालवायला जरा रिस्क आहे, कारण कंटेनर वालं किंवा कार वालं कट मारून ना जर आपल्याला हायवेत पाडला तर मागून गाडी येईल, तिथे माणसावर चढून त्यांना जाग्यालाच खलास करून टाकाय। त्याच्यामुळं अपघात भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहे। आता कुठेतरी 9 तरुण नाही, पण आपली गाडी सावकाश चालवली पाहिजे, सांभाळून चालवली पाहिजे। आपले स्पीडवर, आपले गतीवर नियंत्रण ठेवता येत तेवढेच जोरात गाडी आपली हिंडवाया पाहिजे। जरी आपली आज गाडी बेस्ट चालली तरी पण दुसरा ठोकय, त्याच्यामुळं गाडी चालवत असताना पुढे पण सतर्कतेने नागा। कोणी आपले जवळ जास्त चेक हवा तर जरा हॉर्न मारा, तर आपला जीव आपली वाचवून, नाही तर आजकाल गाडी हिंडवायचं म्हणजे फार धोक्याची गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे। मला पण काही वाटतंय का मी पण गाडी हिंडवाय का नाही, पण शेवटी गाडीशिवाय माझा काम नाही होय। पोटा पाण्यासाठी हिंडा लागत ना, हिंडायचा हवा तर स्वतःच गाडी घेऊन हिंडायला लागत, भाडा करून परवडय नाही, त्याच्यामुळे गाडी घेऊन। पण गाडी घेऊन अशा घटना घडत आपले आजूबाजूला, आपले समोर, तर फार दुःख वाटतंय काय गाडी हिंडवाया सोडून दी काय। पण नाही, तसा पण नाही करू शकत। तुम्ही पण तुमची गाडी चालवत हवं तर व्यवस्थित सांभाळून सावकाश चालवा। आपल्या मागे पूर्ण कुटुंब आहे, त्याच्यामुळं आपल्याला काय झाला तर कुटुंब कसा करू ना सगल तो विचार करून आपली गाडी घेऊन एखाद्या जात हवं तर सावकाश हळू जा। आपली तर गाडी चालवायच्या जोराच्या पण अपघात झाला तर पूर्ण कुटुंब आपला उद्ध्वस्त होऊन जाय। आपली बायको पोरा हवी, जर आपली संसार वालं हवं तर पूर्ण कुटुंब रस्त्यावर येईल। आपला पण कोणतरी घरा वाट हेरणारा रहे, त्याच्यामुळे गाडी सावकाश चालवा। तुम्ही कामावर जात हवं तर कामावर लेट गेलं त्याच्यामुळे तुम्हाला शिक्षा नाही दिसल, म्हणजे तुम्हाला झेलात नाही टाकता येणार। तुम्ही कामावर टायमात पोहोचलं म्हणून तुम्हाला अवॉर्ड नाही दिसेल। कामावर ठीक आहे, 10-15 मिनिटं लेट झाला तर जरा उशिरा जा, सावकाश जा। याच सांगन व्हिडिओ यासाठी बनवला काय तुम्ही सगळेजण जागृत झालं पाहिजे, पालघर जिल्ह्यात जे अपघात येतात ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, या हेतूने मी व्हिडिओ बनवला। व्हिडिओ आवडला हवा तर लाईक करा, शेअर करा ना। मिलू पुढच्या व्हिडिओ तावणी अखंड गरबी पेंगाचा। नमस्कार।